हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटकीची उसळ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 2 वाटी मटकी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। हिला कमी गॅसवरच भाजा, नाहीतर मटकी लवकर करपते। आपली मटकी भाजून तयार आहे, तुम्ही पाहू शकतात। मटकी एका साईडला काढून थंड झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आणि तिला एका साईडला ठेवा। त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणीसाठी 3 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली उडली की 1 चमचा जिरे टाकून घ्या। कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरलेली, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी। त्याला छान परतू द्या। मिरची भाजली चांगली की आपल्याला ह्याच्यामध्ये मी 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे। आपल्याला कांदे लालसर भाजून घ्यायचे आहे। कांदा चांगला लालसर भाजला की 1 टमाटर बारीक कट करून घेतलेलं ते टाकायचे। टमाटरला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे। टमाटर आणि कांदा आपला चांगला परतलेला आहे। आता याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्या। थोडीशीच लाल चटणी, आणि जी आपण धुवून ठेवलेली मटकी होती ती मटकी त्याला व्यवस्थित हलवा। मटकी चांगली हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा ग्लास पाणी। हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊन आपल्याला मटकीला झाकून 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचे। आपले 10-15 मिनिट झालेले आहेत। मटकी शिजली का नाही ते आपण चेक करून पाहूया। आपल्याला ह्यातलं पाणी सर्व आटवू द्यायचे। आपलं पाणी थोडंसं आहे, त्याला आणखीन 5-10 मिनिट शिजून घेऊया ते पाणी आटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता आपली मटकी छान झालेली आहे, पाणी पण आटलेलं आहे।
कलर पण छान आलाय। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाका आणि एक वाफ देऊन घ्या। त्याला हलवा। आपली मटकी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून याची प्लेटिंग करून घेऊया। आपली मटकी तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते, खूप छान झालेली पण आहे। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।